शेतीचं मातीचं झाडाचं आभाळाचं, शेतीचं मातीचं झाडाचं आभाळाचं, पक्षाचं पाण्याचं नदीचं नाल्याचं, पक्षाचं प्राण्यांचं नदीचं नाल्याचं, अवस्थेचं व्यवस्थेचं वर्तमानाचं आणि भविष्य, अवस्थेचं व्यवस्थेचं वर्तमानाचं आणि भविष्याचं. पण विठ्ठल काहीच बोलला नाही. तेवाणीच्या डिजिटल माध्यमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तेव्हा पुस्तकांच्या या कार्यक्रमामध्ये मी अमोल कडूकर परत तुमच्यासोबत आलोय एका पुस्तकासोबत. पुस्तके हे आपल्याला जगण्याची कला शिकवतात. पुस्तकं हे आयुष्याचं कोडं सोडवितात. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी एका नवीन पुस्तकांसोबत तुमच्यासोबत आलेलो आहे. ज्या पुस्तकाचं नाव आहे अरण्य दीक्षा. खऱ्या अर्थानं अरण्यात दीक्षा मिळालेलं हे पुस्तक म्हणून याला हरकणार नाही. हे पुस्तक आहे लेखक कवी स्तंभलेखक डॉक्टर किशोर नामदेव कवठे यांचं. या कवितेचं शीर्षक आहे विठ्ठल काहीच बोलला नाही. अतिशय सुंदर आहे. विठ्ठल काहीच बोलला नाही. पटवाऱ्याने विठ्ठलाच्या हातात पत्र दिले. पटवाऱ्याने विठ्ठलाच्या हातात पत्र दिले. तो चालता झाला अंधाराला गिळत. तो चालता झाला अंधाराला गिळत. मातीची भाषा कळणाऱ्या विठ्ठलाला कळली नाही पत्राची भाषा. मातीची भाषा कळणाऱ्या विठ्ठलाला कळली नाही पत्रातली अक्षर. मुलाच्या हातात पत्र सोपून तो झाला निशब्द. मुलाने पत्रातील प्रत्येक इंग्रजी वाक्याचा सांगितला अनुवाद. मुलाने पत्रातील प्रत्येक इंग्रजी वाक्याचा सांगितला अनुवाद. जसा ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अध्यायाचा सांगावा भावानुवाद. मुलगा म्हणाला, बाबा बरं झालं, बाबा बरं झालं वावर कंपनीला गेलं. बाबा बरं झालं वावर कंपनीत गेलं. स्पर्धा परीक्षेच्या घोडदौडतीत मला गाठता येईल पुन्हा. स्पर्धा परीक्षेच्या घोडदौडतीत मला गाठता येईल पुन्हा. सोबत स्पोर्ट बाईक आणि आयफोनचं गाणं. सोबत स्पोर्ट बाईक आणि आयफोनवरचं गाणं. पण विठ्ठल काहीच बोलला नाही. पण विठ्ठल काहीच बोलला नाही. हातातील पुस्तक बाजूला ठेवत मुलगी म्हणाली, बाबा बरं झालं वावर कंपनीत गेलं. मला पालखीत बसून निरोप घेता येईल राजकुमारी सारखा. मला पालखीत बसून निरोप घेता येईल राजकुमारी सारखा. आणि आता तुम्हालाही शोधता येईल एखादा चांगल्या पॅकेजचा राजकुमार. पण विठ्ठल काहीच बोलला नाही. तुळशी पुढील सांजवात पुढे ढकलत पसंताचा बहार फुलवत आल्यासारखी रुक्मिणी म्हणाली, बरं झालं वावर कंपनीत गेलं. बरं झालं वावर कंपनीत गेलं. जन्माची कटकट गेली. जन्माची कटकट गेली. सारे दिवस वावरात खपून आयुष्याची माती झाली. हातात सोन्याच्या बांगड्या गळ्यातली चपलाकंठी. हातात सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यातली चपलाकंठी. आता ही इच्छा काळ्या मायेनं पूर्ण करायची. आता ही इच्छा काळ्या मायेनं पूर्ण करायची. पण विठ्ठल काहीच बोलला नाही. पण विठ्ठल काहीच बोलला नाही. सर्वांना पाठमोर होऊन सहज डोळ्यात तरतरून आलेलं पानथेंब निपटून घेतलं त्याने. सर्वांचा पाठमोरा होऊन सहज डोळ्यात तरळून आलेलं पानथेंब निरपून घेतलं बोटांनी. सहज डोळ्यातलं तरळून आलेलं पानथेंब निरपून घेतलं बोटांनी. पोराच्या हातातील पत्र सुटकेसमध्ये कोंबून तो गेला थेट वावराच्या धुऱ्यावर. तो गेला थेट वावराच्या धुऱ्यावर. धांड्यावानी उभे असणारे त्याचे असंख्य पूर्वज हाकारत होते त्याला. धांड्यावानी उभे असणारे त्याचे असंख्य पूर्वज हाकारत होते त्याला. सांगू पाहत होते युगायुगाची मायावी. शेतीचं मातीचं झाडाचं आभाळाचं, शेतीचं मातीचं झाडाचं आभाळाचं, पक्षाचं पाण्याचं नदीचं नाल्याचं, पक्षाचं प्राण्यांचं नदीचं नाल्याचं, अवस्थेचं व्यवस्थेचं वर्तमानाचं आणि भविष्य, अवस्थेचं व्यवस्थेचं वर्तमानाचं आणि भविष्याचं. पण विठ्ठल काहीच बोलला नाही. पण विठ्ठल काहीच बोलला नाही. तो तटस्थ उभा राहिला कालही आणि आजही. कालही आणि आजही. पण विठ्ठल काहीच बोलला नाही. पण विठ्ठल काहीच बोलला नाही. खूप सुंदर किशोरजी. एखाद्या बापाची शेती जेव्हा विकायला जाते तेव्हा त्याच्या मनातलं काहीच कसं फुटतंय हे फक्त त्यालाच कळतं. आणि ही व्यथा तुम्ही तुमच्या कवितेत अतिशय सुंदरपणे मांडलेली आहे. मी सर्व प्रेक्षकांना सांगतो, तुम्हालाही जर का हे पुस्तक वाचायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि वाचू शकता. या पुस्तकाचं नाव आहे अरण्य दीक्षा. अतिशय सुंदर पुस्तक आहे. पुस्तक घ्या, वाचा आणि तुम्हाला जर याच्याबद्दल काही अभिप्राय असेल तर तुम्ही आम्हाला कळू शकता. तर अशाच वेगवेगळ्या पुस्तकांच्या माहितीसाठी बघत राहा देववाणी. धन्यवाद.